रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा 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 विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृता जोडी बहुत सुकृता जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी 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 विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणूना विठ्ठली आवडी म्हणूना विठ्ठली
म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. सर्व भावी देवासी, सर्व भावी देवासी, सर्व भावी देवासी. म्हणवोनी शरण जावे सर्व भावी देवासी, सर्व भावी देवासी, सर्व भावे देवासी. शरण जावी सर्व भावी देवासी, सर्व भावी देवासी, सर्व भावी तो हा उतरील पार भवदुस्तर नदी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत, बहु आहे प्रभू आहे करुणावंत, बहु आहे करुणा. प्रभू आहे करुणावंत, अनंत हे नाम जाम. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट. तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा. गोपाल कुमाई, गोपाल कुमार, गोपाल कुमाई, गोपाल कुमार, गोपाल कुमाई, गोपाल कुमार, गोपाल कुमाई, गोपाल कुमार, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, मनवोनी शरण मनवोनी मनवोनी
सर्व सर्व भाविते सर्व भावे देवाची सर्व देवासी देवासी अरे सर्व भावे देवासी आ
सर्व भाव सर्व भाव सर्व उतरील पार उतरील पार उतरील पार उतरील पार
उतरील पार उतरील पार उतरील पार उतरील पार उतरील पार उतरील पार उतरील पार वा काय म्हणतात महाराज, म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, तडिद्वास सन्नील मेघावभासं, रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं, वरमत्विष्टिकाया
समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सदा पंढरीनाथ पादाब्जभृङ्गं निवृत्तीश्वरानुग्रह प्राप्त तत्त्वं महेन्द्रायनि तीर भूमो वसतं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो जेने पंढरी सारिखाच आपुलाच धामन गाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी म्हणवोनी शरण जावे
सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता मने निरूपणा करता प्राप्त असणारा अभंग. महान भगवत भक्त देहू निवासी असणारे साधू श्रीमंत श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा भगवंताच्या शरणागतीचं महात्म्य सांगणारा गोड असा 4 जणांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. पहा, अभंगाची भाषा अशी आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हणतात, तुम्ही देवाला शरण गेले तर या भवसागरातून तुम्ही तरुण जाल, असा तो परमात्मा आहे. नव्हे जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या अंतकरणातील तळमळ व्यक्त करतात. बाबांनो, तुम्ही देवाला शरण जा. अजून जर विचार करायचा झाला या अभंगाचा, तर जगद्गुरु तुकोबराय मनुष्य शरीर प्राप्त झालेलं ना उपदेश करतात. उपदेश म्हणजे तरी काय? हितकथनम उपदेशः. हिताचं कथन करणं म्हणजे याला उपदेश असं म्हटलं जातं. उपदेश करतात, तळमळ व्यक्त करतात. तुम्ही जर देवाला जर शरण गेले तर तुमच्या ठिकाणी असलेली आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होईल आणि तुम्हाला परमसुखाची अनुभूती घ्यायची असेल तर तुम्ही देवाला शरण जा. मन ओनी शरण जावे सर्व भावे देवासी. तो परमात्मा काय करल? तो हा उतरील पार, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या भवसागरातून तरुण नेण्याचं कार्य तो परमात्मा करेल. तो हा म्हणजे महाराज नेमकं कोणता? तो हा विठ्ठल बरवा. महाराज तो हा म्हणजे कोणता? तो हा माधव बरवा. तो परमात्मा या भवसागरातून, या ऐल तीरावून, या दुःखरूप असल्या प्रपंचातून या दुःखी असणाऱ्या जीवाला सुखरूप करण्याचं कार्य तो परमात्मा करेल. आपल्या ठिकाणी दुःख जावं आणि आपल्याला सुख यावं. ही जर अनुभूती, ही जर प्रचिती आणि प्रतीती जर आपल्याला अनुभवायची असेल तर देवाला शरण जायचं असेल. महाराज मान्य, देवाला शरण जायचं. त्या परमात्म्याचा स्वभाव कसा आहे? तो परमात्मा आहे तरी कसा? त्याला कोणत्या नावानं हाक मारायची महाराज? त्याला जायचं शरण मान्य. तुकोबराय म्हणतात, बहु आहे करुणावंत. तो परमात्मा कसा आहे? करुणावंत आहे, कृपाळू आहे महाराज तो परमात्मा. तुम्ही जर त्याला शरण गेले तर या भवसागरातून तुम्हाला तरुण नेण्याचं कार्य तो परमात्मा करेल. ऐका महाराज, काही मनुष्य तुकोबरायांकडे आले आणि म्हणायला लागले, महाराज तुम्ही नुसतं सांगतायच का? तुम्हाला याचा काही अनुभव आहे का? याची काही प्रचिती आहे का तुम्हाला? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुकोबराय म्हणतात, मी अनुभव घेतला, आम्हाला अनुभवाला आलं, मग आम्ही अनुवाद करतो. पहा, जगामध्ये 4 प्रकारची वर्ग येतं. एकाकडे अनुभवही नाहीये आणि अनुवादही नाहीये, हा पहिला वर्ग. दुसऱ्याकडे अनुभव आहे परंतु अनुवाद नाहीये, हा दुसरा वर्ग. एकाकडे फक्त अनुवाद आहे परंतु अनुभव नाहीये. जगामध्ये संत असे एक तत्व आहेत, त्यांच्याकडे अनुभवयुक्त अनुवाद आहे. जरा बारीक ऐका. अनुभव घेतात आणि स्वतःपुरता मर्यादित ठेवतात, त्यांना मुक्त म्हणा. अनुभव घेतात आणि स्वतःपुरता मर्यादित ठेवतात, त्यांना मुक्त म्हणा. आणि अनुभव घेतात आणि संपूर्ण जगाला देतात, त्यांना संत म्हणा. विठ्ठल प्रमाणे अनुभव आले अंगा ते या जगा तसे. संत महात्मे अनुभवयुक्त अनुवादाने बोलतात. आपल्या ठिकाणी असलेल्या या जीवाला संत महात्मे हिताचा उपदेश करतात. बाबांनो, तुम्ही देवाला शरण जा. अनन्य गतीनं, अनन्य भावाने जर तुम्ही देवाला शरण गेले तर तो हा उतरील पार. तुमच्या ठिकाणी महाराज या जन्म आणि मरणाच्या या दुःखातून तुम्हाला निवारण करण्याचं कार्य तो परमात्मा करेल, असा अभंगाचा भावार्थ आहे. विठ्ठल पवित्र भूमी असणारी या श्री क्षेत्र माऊली संस्थान, जोडवाडी, नारायणवाडी, शास्त्रीनगर आणि भगवाननगर अशा या पवित्र भूमीमध्ये हा चाललेला उत्सव आणि हा उत्सवाची परमभाग्यानं माझ्याकडे आजची झालेली कीर्तन सेवा, प्राप्त झालेली सेवा. खरं पाहिलं तर गुरुजी खूप मोठी भीती आहे, कारण की पूज्यश्री बाबा टाळ घेऊन उभे आहेत. म्हणजे वास्तविक पाहता माझं वय नाही आहे तेवढं, माझा अनुभवही नाही आहे, परंतु बाबा जरा ज्ञानोबरायच्या भाषेत सांगायचं झालं
तर बालक बापाची या ताटेरी घे. मग बापा तेच जसं एखादा मुलगा असतो गुरुजी, आणि मुलगा बाप जेवण करत असताना मुलगा येतो आणि बापाच्या ताटातला एक घास मोडतो आणि बापाकडे घेऊन जातो, बाप्पा खा ना. बापाला जो आनंद होतो, बाप हसतो. त्या पद्धतीनं बाबांच्या कृपेनं मी जे काहीतरी बोलणार आहे हे सगळं बाबांचीच कृपा आहे. मी जे काही बोलणार आहे हे सगळं बाबांचंच आहे. परंतु मी जे बोलल ते बाबा एक आनंदानं, एक लेकराचं कौतुक पाहावं या उदार हेतूनं, या कृपा दृष्टीनं आज बाबा इथं उपस्थित आहेत. खरं पाहिलं तर या पत्रिकेमध्ये सगळी मोठाली महाराज मंडळी आहेत, सगळी मोठाली आहेत. मी कुठल्याच गोष्टीत मोठा नाही आहे. हां, जरा शरीरानं जरा मोठा झालो आहे बाकी कुठल्याच गोष्टीत मोठा नाही आहे. तरी पण आज मला इथं सेवा करण्याची संधी प्राप्त होती आहे. खरं पाहिलं तर ज्या ठिकाणी मी सेवा करतोय ती भूमी, ती जागा अतिशय पवित्र आहे. एका महात्म्याच्या या भूमीनं ही पवित्र झालेली भूमी आहे, ही जागा आहे, हे गाव आहे, हे क्षेत्र आहे. हे महाराज फक्त शास्त्री नगर न राहता, नारायणवाडी न राहता महाराज श्री क्षेत्र असंही म्हटलं चालेल, अवघड ठरणार नाही महाराज. असं एक क्षेत्र आहे. आणि पूज्य श्री स्वामी निगमानंद बाबांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्त आणि स्वामी आदरणीय पूज्यश्री महाराज विश्वंभर महाराज शास्त्री बाबा यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त हा उत्सव चालू आहे. आणि या उत्सवाची माझ्याकडे परम भाग्यानं मला सेवा प्राप्त झाली आहे. पहा, अभंग फार गोड आहे. जो काही माझ्याकडे अल्प वेळ असेल या अल्प वेळेमध्ये मी अभंगाचं निरूपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु या अभंगावर निरूपण करण्यापूर्वी जरा सांगायचं झालं तर ज्या महात्म्यासमोर मी कीर्तन सेवा करतोय ते महात्मे म्हणजे सामान्य नाहीत महाराज. ते महात्मे सामान्य नाहीत. त्यांच्याकडे जर पाहायचं झालं तर महाराज स्वामी निगमानंद बाबा पूज्य मोठे बाबा म्हणजे षडगुण ऐश्वर्य संपन्न महात्मे येतं महाराज. तुम्ही म्हणाला षडगुण ऐश्वर्य संपन्न, हे षडगुण ऐश्वर्य संपन्न फक्त परमात्मा आहे. मग तुम्ही संतांकडे कसे गुण लावतात? ऐका, पित्याचे ते काय धन पुत्रा कोण वांचील. जे बापाचं धन आहे ते पित्राकडे आल्याशिवाय राहत नाही. पुत्रांकडे मला सांगा, तुम्हाला शेती आहे का, प्रॉपर्टी संपत्ती आहे का? तुम्ही ती मला देता का, नाव करून देता का? हा खरं का? आणू काय बॉन्ड देता का? नाही देणार तुम्ही, बरोबर की नाही? तुम्ही कोणाला देणार? मुलालाच देणार. तसं महाराज भगवंताकडे जे काही गुण आहेत तो भगवंत परमात्मा फक्त आणि फक्त त्यांच्या ठिकाणी असलेल्या संतालाच देणार. असे षडगुण ऐश्वर्य संपन्न ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसतीचे. ऐका, यश नावाचा गुण आहे बाबांकडे. पूज्यश्री स्वामी निगमानंद बाबांकडे यश नावाचा गुण आहे महाराज. मच्छिंद्रगड सारखा गड, खरं पाहिलं तर गड भरपूर आहेत, पण एक ऐश्वर्य संपन्न महाराज बाबाने कोणाकडे हात पसरवला नाहीये. म्हणजे मी जेव्हापासून बाबांना पाहतो, मी जेव्हा बाबाला पाहिलं, मी जे अनुभवलं, मी लहान होतो परंतु थोर महात्म्यांच्या मुखातून बाबांचं चरित्र ऐकायला भेटतं, बाबांचा स्वभाव ऐकायला भेटतो. गुरुजींनी सांगितलं मला, जरे गुरुजींनी, बाबांचं म्हणजे बाबा या क्षातून हात घातला की किती पैसे निघतील हे सगळ्यांनी पाहिले. आपण यश नावाचा गुण आहे. बाबाने एवढा मोठा गड केला महाराज, किती मोठं पवित्र आपल्यासाठी महाराज. तेच नाहीच तर पंढरपूरला सुद्धा खूप मोठं संस्थान उभा केलं बाबांनी. मग यशच आहे ते. पैठणला असेल खूप मोठं संस्थान उभा केलं, ते बाबाच्या हाताला यश होतं. जाऊ द्या, पण आळंदीला ज्या भक्तनिवासमध्ये आम्ही गणेश महाराज आपण राहिलो, गेला 4 मजली मठ पूज्यश्री बाबाने बांधलाय महाराज. किती मोठं यश आहे आळंदीमध्ये. आणि एवढ्या माऊलींच्या सानिध्यामध्ये एवढ्या जवळ महाराज हा बाबांकडे असणारा यश नावाचा गुण आहे. ऐका, यश श्री महाराज. श्री म्हणजे काय? बाबांकडे क्षातून हात घातला तर कितीकच महाराज. श्री म्हणजे बाबांच्या चरणाजवळ, बाबांच्या अखंड सहवासामध्ये असणारी श्री असा आहे गुण आहे बाबाकडे. ऐका, यश श्री औदार्य महाराज. दातृत्वाचा विचार केला तर आम्ही सगळे विद्यार्थी त्या मठामध्ये राहत होतो महाराज. बाहेर जर राहायचं म्हटलं तर रूम भाड्याला पैसे नसायचे. गुरुजी, आपण सगळी मंडळी तिथं राहिलोत.
किती मोठं महाराज, किती मोठं दातृत्व आहे. हे कोणासाठी आहे? संत महात्मे कोणासाठी करतात? कोणासाठी करतात? त्यांच्या स्वतःसाठी? त्यांना कोण असतं? मुलं लेकरं बाळं कोणी असतात? कोणी नसतं महाराज. ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी करतात, फक्त आपल्या. देह कष्ट भीती परोपकार, देह कष्ट भीती परोपकार. जय हो गुरुजी, क्या बात है. देह कष्ट भीती परोपकार, देह कष्ट भीती परोपकार. जगत कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकार, देह कष्ट भीती परोपकार. जगाच्या कल्याणा देह कष्ट भीती परोपकार, देह कष्ट भीती परोपकार. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकार. महाराज त्यांचा देह त्यांनी फक्त आणि फक्त आपल्यासाठी, सर्वसामान्य जीवासाठी झिजवला, असे महाराज पूज्य श्री स्वामी निगमानंद बाबा होते. ऐका, यशश्री, औदार्य, ज्ञान. जर ज्ञानाचा विचार केला सज्जनानो, बाबा म्हणजे महाराज काय आळंदीला शिक्षण झालं नाही बाबाचं नव्हे. महाराज बाबा ऋषिकेश असेल, हरिद्वार असेल, अशा पवित्र ठिकाणी बाबाने अध्ययन, ग्रंथाचं अध्ययन केलेलं महाराज ज्ञानाने परिपूर्ण असा महात्मा म्हणजे आदरणीय पूज्य श्री स्वामी निगमानंद बाबा होते. ऐका, यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य. जरा हा गुण खरंच विचार करण्यासारखा आहे. वैराग्य. बाबांकडे महाराज एवढं सगळं होतं, पण बाबाकडे जर पाहिलं गुरुजी, बाबाकडे साधी स्लीपर चप्पल असायची. आणि बाबा चालायला लागले तर महाराज आपल्याला कुणालाच ऐकत नव्हते. बाबा चालायला लागल्यानंतर मी पाहायचो, जेव्हा बाबाची तिथंच फुलसांगवील जेव्हा सप्ताहामध्ये बाबा 8 दिवस असायचे, तेव्हा बाबाच्या जेव्हा मी लहान होतो तेव्हा, आणि विशेष म्हणजे लई खोडकर होतो पण परंतु सप्त्याचा वारकरी संप्रदायाचा मी जरी याच्यात नव्हतो तेव्हा, बरं का, म्हणजे बाबांच्या शेवटच्या काळामध्ये मी याच्यात आलो होतो, पण लहान होतो, बालवय होतं. बालवयातल्या खोड्या कृष्णाने केल्या, आपण थोडंच कमी केल्यात, एकट्याने थोडंच केलं, तर कृष्णाने पण केले आहेत बालवयामध्ये खोड्या. पण असो, बाबांकडे महाराज गुरुजी, बाबांकडे पाहिलं तर महाराज अतिशय सादर राहणीमान. कधीच बाबांच्या शर्टला अशी इस्त्री असेल, बाबा कधी म्हणजे असं काही वेशभूषा असं बाबांचं असं विशेष काही नव्हतं. म्हणजे हे सगळं असून सुद्धा बाबांकडे वैराग्य नावाचा गुण होता. ऐका, यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. ऐश्वर्य जर म्हटलं तर महाराज फक्त आणि फक्त या महाराष्ट्रामध्ये मच्छिंद्रगडाचे टाळकरी, मच्छिंद्रगडाचे गायक हे बाबाचं ऐश्वर्य होतं. मच्छिंद्रगडाने आळंदी गाजवली हो. अहो, आळंदी गाजवली नाही, अख्खा महाराष्ट्र गाजवला मच्छिंद्रगडाने, फक्त आणि फक्त मच्छिंद्रगडाने. महाराज काय आपल्याकडे भजन सम्राट, किती संगीत अलंकार, संगीत विशारद. मी तर असं म्हणेल, बाबांचा जो महाराज दातृत्व, जो ऐश्वर्य, जो गुण आहे, मी तर असं म्हणेल आळंदीला जे गायन दिलं ते फक्त आणि फक्त बाबाच्या महाराज या ऐश्वर्याने दिलं. कारण की आज आळंदीमध्ये अण्णा इथं उपस्थित आहेत, भजन सम्राट गुरुवारी आजीनाथजी सटले गुरुजी, अख्ख्या आळंदीला त्यांनी गायन शिकवलं. ते कुणाचे येतं? बाबांचे येतं. बाबांचं ऐश्वर्य येते, बाबांचे शिष्य येतं. बाबांचे शिष्य म्हणजे बाबाची संपत्ती येते, बाबांचं ऐश्वर्य आहे. असे सडगुण ऐश्वर्य संपन्न महात्मे म्हणजे स्वामी निगमानंद बाबा. आणि त्यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या या वर्धापन दिनानिमित्त आज माझ्याकडे सेवा प्राप्त झाली आहे. महाराज, ही सेवा प्राप्त झाली बाबांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं. हेच नव्हे तर महाराज दुधामध्ये साखर म्हणजे वैकुंठवासी स्वामी विश्वंभर महाराज शास्त्रीजी यांच्या या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त माझ्याकडे ही सेवा प्राप्त झाली आहे. जरा स्वामी शास्त्री बाबाबद्दल जर सांगायचं झालं गुरुजी, तर शास्त्री बाबा म्हणजे नाद भागवतामध्ये
एक श्लोक आलेला आहे. संतोनपेक्षा मच्चित्तः प्रशांतः समदर्शिनः निर्ममो निरअहंकारा निर्द्वंद्वा निष्परिग्रहा. संतांची 8 लक्षणं सांगितली आहेत. संतोनपेक्षा मच्चित्तः प्रशांतः समदर्शिनः निर्ममो निरअहंकारा निर्द्वंद्वा निष्परिग्रहा. महाराज त्याच्या खाली काही ओव्या आहेत गुरुजी. संतांचं गुण पहिलं लक्षण आहे निरपेक्षता. महाराज स्वामी विश्वंभर बाबा म्हणजे निरपेक्ष महात्मा होते. त्यांना कुठलीच अपेक्षा नव्हती. नाथ भागवतमध्ये एक खूप छान ओवी आहे, ऐका. प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूच्या चित्ता. एखादी वस्तू प्राप्त झाली आणि जरी नाही झाली तरी त्यांच्या चित्ताला कुठलीच बाधा होत नव्हती. महाराज आदरणीय बाबांना पाहिलं, खूप सेवा केली बरं का. म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून ते पाहायचे. बाबा फुलसांगवील आले की महाराज त्या गुलाबी कलरची शाल असायची बाबाच्या अंगावर आणि कायम ते सेवेमध्ये असायचे. म्हणजे मला हे कधी कळलेलं माहिती आहे का, जेव्हा बाबा सप्ताह त्या मैदानामध्ये असायचा शेतामध्ये आणि तेव्हा आम्ही रातच्याला चहा खडे म्हणजे काहीतरी कुटाणे काढतो रात्री, तेव्हा ते तिथं असायचे. म्हणजे मी त्यांना पाहिलेलं. पण कायम बाबाच्या सेवेमध्ये, कायम बाबाच्या सेवेमध्ये. बाबांचा गुण जर सांगायचा झाला तर निरपेक्षता. प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूच्या चित्ता. महाराज विश्वंभर बाबाला एखादी वस्तू प्राप्त झाली आणि नाही जरी झाली तर त्यांच्या चित्ताला कुठलीच बाधा होत नव्हती. गुरुजी काय होत नव्हती बाधा? महाराज त्यांना सुख आलं, त्यांना कुणी चांगलं म्हटलं तरी त्यांना काही वाटत नव्हतं आणि त्यांना कुणी वाईट म्हटलं तरी त्यांना काही वाटत नव्हतं. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी हेही नाही तेही नाही वेगळा तोही पासोळी. निंदी कोणी मारी मज नाही हे नाही वेगळा तरी पासोळी. महाराज या दोन्ही पासून सुद्धा वेगळे महात्मे म्हणजे आदरणीय शास्त्रीजी होते. कुणी निंदा केली तरी त्यांना काही वाटत नव्हतं आणि कोणी महाराज स्तुती केली तरी काही वाटत नव्हतं. खरं सांगू, निंदा आणि स्तुतीच्या पलीकडचे महात्मे सांगायचं झालं तर ऐका, फार गोड दृष्टांत आहे. एक मनुष्य गुरु महाराजांकडे आला आणि गुरु महाराजांना म्हणायला लागला, गुरु महाराज तुम्ही संत आहात, तुम्ही साधू आहात, मला सुद्धा तुमच्यासारखा साधू आणि संत व्हायचं आहे. मला सुद्धा तुमच्यासारखा साधू आणि संत महाराज मला सत्पुरुष व्हायचं आहे. काय करू सांगा? असा प्रपंचाला संसाराला दुःखून कंटाळून आलेला मनुष्य म्हणायला लागला, महाराज मला संत व्हायचं आहे. महाराज शास्त्री महाराजसारखे फक्कड महात्मे होते ते गुरुजी म्हणजे. ते म्हटले तुला साधू व्हायचं आहे ना, तुला संत व्हायचं आहे ना, तुला सत्पुरुष व्हायचं आहे ना, ऐक म्हटले. गावाच्या बाहेर एक स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीमध्ये जा आणि तिथं असणारे जे थडग आहे त्या थडग्याला खूप 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 शिव्या दे. तुला जेवढ्या शिव्या येतील तेवढ्या दे. तो म्हणला हे महाराज जरा डेंजरच आहेत भाऊ, मला साधू व्हायचंय, मला संत व्हायचंय, मला तुमच्यासारखा चांगला पुरुष व्हायचंय आणि तुम्ही म्हणताय स्मशानभूमीमध्ये जाऊन त्या थडग्याला शिव्या दे. महाराज तुम्ही सांगावं साधू व्हायचंय, मंदिरामध्ये जा, भजन कर. तुम्ही सांगावं आळंदीला जा, तुम्ही सांगावं पंढरपूरला जा, देहूला जा, पैठणला जा, पण तुम्ही सांगताय साधू व्हायचं ना स्मशानभूमीमध्ये जा आणि त्या थडग्याला शिव्या दे. सांगितलंय ना तुला साधू व्हायसाठी, जा. महाराज बोलले म्हणजे देव बोलले. गेला. गेल्यानंतर महाराज त्या थडग्याला नको नको ते अपशब्द बोलला, खूप निंदा केली त्या थडग्याची महाराज. आणि थडग्याची निंदा केल्यानंतर महाराज त्याच्याकडच्या एवढ्या भरपूर शिव्या दिल्या, नको नको ते अपशब्द बोलला. आणि सगळं झाल्यानंतर संध्याकाळ झाली, सगळ्या शिव्या संपल्या. गुरुजी त्यानं व्हॉट्सअपला मागून घेतल्या शिव्या. व्हॉट्सअपला ग्रुप आहे बरं का शिव्याचे. मागून घेतल्या शिव्या सगळ्या दिल्या. कंटाळला, तोंड दुखायला लागलं, तोंडाला फेस आला. आणि महाराज तो मनुष्य पुन्हा गुरुजींकडे आला. गुरुजीं म्हणला, गुरुजी मी त्या थडग्याकडे गेलो होतो, खूप शिव्या दिल्या, खूप अपशब्द बोललो, खूप महाराज त्याचा अपमान केला, त्याला वाईट बोललो. गुरुजी म्हणले ते थडगं काही बोललं का तुला? तो म्हणला, गुरुजी थडगं कुठं काही बोलत असतं का? बरं. गुरुजी म्हणले जा पुन्हा त्या थडग्याकडे, जा पुन्हा त्या स्मशानभूमीमध्ये आणि त्या थडग्याची स्तुती कर.
त्याची चांगली, त्याला चांगलं म्हण, त्याच्याबद्दल चांगलं बोल, त्याच्याबद्दल ज्याला काय पदव्या देता येईल तेवढे दे. गेला मनुष्य पुन्हा भरपूर स्तुती केली त्या थडग्याची, भरपूर चांगला बोलला आणि पुन्हा घरी आला. घरी आल्यानंतर गुरुजीनं विचारलं, त्या मशामध्ये आल्यानंतर गुरुजीला विचारलं, गुरुजी गेलो होतो, भरपूर स्तुती केली, भरपूर चांगलं बोललो त्या थडग्याबद्दल. गुरुजी म्हणले ते थडगं काही बोललं का? गुरुजी म्हणला, गुरुजी, तो शिष्य म्हणला, गुरुजी ते थडगं काही बोलल का? गुरुजी म्हटले, भल्या माणसा, तू त्या थडग्याला शिव्या दिल्या, त्या थडग्याला वाईट बोलला, त्या थडग्याची निंदा केली, तरी ते थडगं तुला काही बोललं नाही. तू गेल्यानंतर त्या थडग्याची स्तुती केली, त्याला चांगलं म्हटला, त्याला नको त्या पदव्या दिल्या, तरी तुला थडगं काही बोललं नाही. तुला जर साधू व्हायचं असेल, तुला जर संत व्हायचं असेल, तर कुणी निंदा केली, कुणी शिव्या जरी गेल्या, निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे जी अवस्था आहे ती म्हणजे महाराज खरी संतत्वाची अवस्था आहे. आणि महाराज या निरपेक्ष हा महाराज कुणी चांगलं म्हटलं आणि कुणी वाईट म्हटलं तरी महाराज तो गुण म्हणजे आदरणीय श्री शास्त्री बाबांकडे होता. आता तुम्ही टाळ्या वाजवल्या, पण महाराज हा गुण का होता? ओवीचा पुढचा अर्थ, ओवी पुढली ऐका. प्राप्त लाभ अवस्था बाधून शके साधूच्या चित्ता, का चित्त घातले भगवंता, या नाव निरपेक्षता. त्यांचं चित्त न राहता महाराज चित्त चिद्रूप झालेलं असतं, त्यांनी चित्त भगवंताच्या चरणावरती घातलेलं असतं महाराज. म्हणून हा निरपेक्ष गुण महाराज साधू महात्म्याकडे आहे. निरपेक्षता, मज्जितता, प्रशांतता. महाराज एखाद्याने कोणी एखाद्याने अपकार केला तरी महाराज त्याच्यावर उपकार करावा, असा हा महाराज म्हणजे साधू महाराजांकडे, महाराज सत्पुरुषाकडे, आदरणीय पूज्य श्री विश्वांबर बाबांकडे गुण होता. संतो अनपेक्षा मच्चितः प्रशांतः समदर्शना, सगळ्यांना सारखं वागणं. हा कोणतरी मोठा आहे, हा कोणतरी महाराज, तिने तर कोणत्याच पुढाऱ्याला आणि कोणालाच भीक घातलं नाही, असे महात्मे होते स्वामी निगमानंद बाबा आणि शास्त्री महाराज. कोणालाच नाही महाराज, कोणी आला तरी लांबून. आजचा महाराज बाबा लय अवघड आहे खरंच, म्हणजे आदर्श घ्यावा. आजच्या या सगळ्याच बाकीच्या महाराज मंडळीनं आदर्श घ्यावा. आज आदर्श जीवन जगणारे दोन महात्मे होते. त्यांनी महाराज कुठल्याच राजकीय पुढाऱ्यांना थारा दिला नाही आहे आणि कुठल्याच व्यक्तीच्या पुढं गेलं नाही. काही महाराज लोक एवढे खाली आले की महाराज पुढाऱ्याच्या चपला उचलतात. मी पाहिले स्वतः डोळ्यावर, म्हणून बोलतो बरं का, पुराव्यासह बोलतोय. फार वाईट परिस्थिती आहे. पण महाराज असे फक्कड महात्मे होऊन गेले दोन्ही पण महात्मे की महाराज कोणालाच थारा दिला नाही आहे. असं या दोन महात्म्याच्या या पवित्र पुण्यस्मरणानिमित्त आणि बाबांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त माझ्याकडे सेवा प्राप्त झाली आहे. खरं पाहिलं तर गुरुजी आतून शर्ट माझा वला झाला आहे, कारण की बाबा इथं उपस्थित आहेत. मला खरंच लय टेन्शन आले बरं का, पण आता काय, पण असो, बाबा कृपा करतील तसं अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाल अभंगाची भाषा फार गोड आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मन ओनी शरण जावे सर्व भावे देवासी. महाराज देवाला शरण जायचं का? तोची साधू ओळखावा. रंजलेला म्हणजे कोणाला? जो विकाराच्या अधीन आहे त्याला आपलंसं करतात. गांजलेला म्हणजे कोणाला? जो विषयाच्या अधीन आहे त्याला आपलंसं करतात. हा रजगुण फार गमतीचा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, हे रज याची कारणे जीवा ते रंजवू जाणे अभिलाषाचे तरुणे सदाची गा. हे जीव आहे, जीवाला रंगवण्याचं काम महाराज हा रजगुण करतो. पण महाराज या रजगुणाला सुद्धा आपलंसं करण्याची वृत्ती ज्या महात्म्यामध्ये आहे त्याला खरं साधू म्हणायचं. महाराज त्या सीतामातेचं अपहरण झालं. सीतामातेचं अपहरण झालं कशामुळं? सोनेरी हरणाची चुळी मागितली म्हणून, म्हणजे जडाची अपेक्षा केली. महाराज माझं सांगायचं तात्पर्य असं आहे, महाराज सीतामातेनं सुद्धा जडाची अपेक्षा केली, या प्रपंचाची, या संसाराची अपेक्षा केली, तर केवळ आणि केवळ तिच्या पदरामध्ये दुःख पडलं. तुम्ही आम्ही कोण आहेत? असा हा जड आहे, असा हा संसार आहे. आणि आपण त्याला जर शरण गेलो तर केवळ आणि केवळ आपल्या पदरामध्ये केवळ महाराज दुःख पडेल. आता तुम्हाला जरा अजून एक दृष्टांत सांगतो. आपण सगळी शेतकरी मंडळी आहोत. शेतकरी आहोत ना? काही तर क्लास 1 अधिकारी कोणी
तुम्ही बोला बरं का. तुम्ही जर बोलले तर आपलं कीर्तन होणार आहे. तर माझ्यावर लय लूड आहे बाबाचा. मी टेन्शनमध्ये आहे. तुम्ही बोला. आपण सगळे शेतकरी मंडळी आहोत. आपल्याकडे गाय, म्हैस, कुत्रा, आपल्याकडे सगळे प्राणी आहेत. आपल्याकडे घोडा आहे. नवीन गाईला झालेला आत्ता नवीन घोडा आहे. तो जर घोडा सुटला, जरा मोठा झाला आहे, चांगला पेठाच्या वयात आलेला आहे, तो घोडा सुटला तर आपण त्याला पकडण्यासाठी काय करू? अय काय करू? तुम्ही सांगताय का मी जाऊ? हा काय करतो? येस अहो तो गठ्ठ्यातच नाहीये, तो पळतोय, मोकार सुटलेला आहे. येसन नाही त्या नाकात काही नाही. त्याला धरल्या वेळी संतोष असते. सकाळी 7ला जातोय, संध्याकाळी 12ला येतोय. कसं पकडणार? कोण? पकडलाय म्हणून जायचंय. काय करणार त्याला पकडण्यासाठी? काय करणार? हा जरा कॉन्फिडन्स सांगा ना. काय? गवताची पेंडी. वा महाराज, याचा जोरदार टाळ्या वाजतात त्या बाबांसाठी. हिरव्या पेंडी चारा भांबावे पशु. जर हिरवी पेंडी पाहिली तर पशु सुद्धा भांबावतो, तो बैल सुद्धा भांबावतो. महाराज तसा हा प्रपंच त्या हिरव्या पेंडीसारखा आहे. महाराज दिसायला सुरुवातीला लुसलुसीत हिरवी पेंडी दिसते, पण महाराज एकदा का तो बैल त्या पेंडीकडे आला गुरुजी, त्याला पहिलं काय करते? हा येसन टोचली की बैल 6च्या आतमध्ये धावून गेला. कोण? हा बैल. नाही अगोदर गोरा होता, येसन टोचला बैल झाला. ते कुणाचा झालं का? विठाला महाराज कालांतरानं त्या बैलाला महाराज एकदा येसन टोचलं का सुट्टी असते काय पुन्हा? हा कुठंच पळू शकत नाही. तो पंढरपूरला जाऊ शकत नाही. आनंदीला नाही, वारी चुकू शकतो. कोण? हे विसरू नका महाराज. काय त्या बैलाचे हाल. त्या बैलाला महाराज एकदा येसन टोचली, त्याला नांगराला झोपिणार, त्याला अवताला झोपिणार, त्याला टिपणीला झोपिणार, बैलगाडीला झोपिणार, एवढे हाल करणार त्या बैलाचे. म्हातारा झाल्या म्हणून तू मला माळ घाला वाटते. कोण? महाराज काही लोक मला म्हणतात, बाबा तुम्ही कधीपासून आहे? म्हणलं 15 वर्ष झाले. ते म्हणलं या वयात? हे मी त्यांना म्हणलं या वयात तुम्ही पण या वयातच खरा परमार्थ करत असतो. तरुणपणामध्ये तरनाम नटे हरी कीर्तनात. महाराज हा तरुणाचा परमार्थ आहे. जोपर्यंत आपल्यात ताकद आहे, जोपर्यंत आपल्यात महाराज सामर्थ्य आहे, तेव्हाच माणसानं माळ घालावी. महाराज त्या प्रपंचाचं मग ते बैलाचं काय हाल झाले. मग शेवटी महाराज तो प्रपंच दिसायला आरंभाला जरी सुखाचा असला, लुसलुसीत असलं, ती हिरवी पेंडी कालांतरानं ती सुकते, वाळते आणि तिच्या आपला काड्या टोचतात. असा हा प्रपंच दुःखरूप आहे. आणि या प्रपंचाला जर आपण शरण गेलो तर केवळ आणि केवळ पदरामध्ये महाराज दुःख आणि दुःख भोगावं लागणार आहे. म्हणून महाराज विचार करण्यासारखं आहे, या जीवानं या जडाला शरण जावं का न जावं, कारण की दुःख पदरात पडणार आहे. मग महाराज जीवाला शरण जावं का? महाराज तोही जीव अपूर्ण आणि हाही जीव अपूर्ण. आंधळ्यापाशी आता एक म्हणे बरं का, ते आता म्हणत नाही मी. हा ते काही नाही महाराज. तो बी आंधळा आणि हो बी आंधळा. तो फक्त भीता आंधळा आणि हो पूर्ण आंधळा. काही नसतं महाराज. दोन्ही जीवाला जीव गेला तर महाराज त्याच्याकडे फक्त आणि फक्त अपूर्णता येईल महाराज. मग महाराज हा जीव जर इतर देवांना शरण गेला तर जमल का? महाराज इतर देवांच्या बाबतीत महाराज जगद्गुरु तुकोबाने इतर देवांचा निषेध केला आहे. सेंदरी हे नारी दैवते कोणते पूजिती भूते केते आपुल्या पोटाने रडते मागती सीते अवधान. तरी तरी दैवते कोणते पूजी भूते आपुल्या पोटाची रडते मागती सीते
करते मागती शीते अवधान. जे देवच स्वतः अतृप्त आहेत ते काय आपली तृप्ती करणार आहेत. जरा खालच्या भाषेत सांगू, जे देवच हलकट येतं आपल्याला 4 पायाचं आणि 2 पायाचं मागतं ते देव आपलं काय कल्याण करणार येतं. काय कल्याण करणार ते देव आपलं. शेंदरी हेंदरी देवते. महाराज शेंद्री कोणाला म्हणायचं, ज्याला शेंदूर लावून आपण देव तयार केला त्याला काय म्हणायचं, शेंद्रा. आणि उरलेले बोट ज्याला पुशिले त्याला काय म्हणायचं, यंद्रा. हेंद्रा. हे मी म्हणत नाही, आमचे सद्गुरू प्रभाकर दादा बोधले महाराज म्हणत असतात. दादा म्हणतात तू शेंद्रा आणि हो हेंद्रा, यांचा सध्या गोंधळ चाललाय, शेंद्र्याचा आणि हेंद्र्याचा. महाराज शेंद्री हेंद्रे जे देव स्वतः अतृप्त येतं ते देव जर आपल्याला जर काहीतरी मागत असतील आणि आपलं कल्याण होईल असं आपल्याला वाटत असेल तर महाराज नाही, आपल्याला केवळ आणि केवळ अतृप्त आपल्या पदरामध्ये येईल. महाराज तुम्हाला जर या संसारामध्ये येऊन महाराज ज्याला शरण जायचं आहे तो परमात्मा कोण आहे. पांडुरंगा. महाराज सज्जनानो तुम्हाला जर शरण जायचं असेल तर त्या देवाला जा. कसं जा. जो मज होय अनन्य शरण, जो मज होय अनन्य शरण, दयाचे निवारी मी जन्म मरण शरणांगता शरण मीच एकू शरणांगता शरण मीच एकू. तो मज होय अनन्य शरण, तो मज होय अनन्य शरण, तो मज होय अनन्य शरण, अनन्य शरण, अनन्य शरण. वा गुरुजी, याचा जोरदार टाळ्या वाजवा गुरुजींसाठी. गुरुजी ओबीला अतिशय गोड महाराज तुम्ही चाल लावली. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीची एकू. महाराज भगवान परमात्मा सांगतोय तुम्हाला जर शरण जायचं असेल तर शरण येण्यासाठी फक्त मी एकच आहे. महाराज त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. पै आपुलीने भेदिविन माझे जाणीचे एकपण, तया नाम शरण मीच येणे का. महाराज जर शरण जायचं असेल तर देवाला जावं लागेल. महाराजांचं प्रमाण आहे, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठ नाम घ्यावे, निज निष्ठ नाम घ्यावे. विठोबासी शरण जावे, निज निष्ठ नाम गावे, निज निष्ठ नाम गावे, नाम घ्यावे. विठोबाची
त्या विठोबाला विचा केला ठोबा. म्हणून नाव विठोबा. महाराज विठ्ठला विठ्ठला विठ्ठलला शरण जावं. महाराज तो विठ्ठल नेमका आहे तरी कोण? जरा भगवंताच्या नावाचा जर विचार करायचा झाला तर विकारो विधाताय ठकारो नीलकंठहा लकारो लक्ष्मीकांतहा असा तो विठ्ठल नावाचा अर्थ आहे. विकारो विधाता ठकारो नीलकंठा लकारो लक्ष्मीकांतहा. विकारो विधाता म्हणजे ब्रह्मदेव, विकारो विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठकारो नीलकंठ म्हणजे शंकर महादेव आणि लकारो लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. ऐका, ब्रह्म विष्णू आणि महेश या तीनही देवतेचं एकत्रीकरण ज्या देवतेमध्ये आहे, ज्या भगवंतामध्ये आहे, त्याचं नाव विठ्ठल आहे. विठ्ठल महाराज व्याकरण दृष्टीतून जर विठ्ठल शब्दाचा अर्थ जर विचार करायचा झाला तर विद हा धातू आलेला आहे. विद म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे स्वीकारणं, ललांती म्हणजे स्वीकारणं, ठ म्हणजे शून्य. ज्ञान शून्य आणि स्वीकारणं. विद म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य, ललांती म्हणजे स्वीकारणं. ज्ञान शून्य आणि स्वीकारणं. एखादा ज्ञान शून्य जरी भक्त आला त्याचा जो स्वीकार करतो त्याचं नाव विठ्ठल. विठ्ठल त्या भगवंताने, त्या विठ्ठलाने, त्या देवाने आपल्याला महाराज शरीर दिलं, मनुष्य शरीर प्राप्त झालं. या शरीराने महाराज काय करावं? शरीरे साध्य होय शरीरे साधिले परब्रह्म. शरीर महाराज कसं आहे? शरीर उत्तम आहे. शरीर सुखाते भोसुरे शरीर साधे होय शरीरे साधिले परब्रह्म. शरीर सुखाते भोसुरे शरीर साधे होय शरीरे साधिले परब्रह्म. ज्या शरीरानं ते परमात्म्याला आपण आकळू शकतो, तो परमात्मा आपलासा करू शकतो महाराज. तो परमात्मा आपण साध्य करू शकतो. ते महाराज साधन हे पवित्र असं शरीर त्या देवानंच आपल्याला दिले. आपल्याला हात दिले, आपल्याला औट हात का मानव देह अल्लाने तुझा दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझा दिया. हे खाया पिया सुख दे जोया, खाया पिया सुख दे जोया, आग जमाना खोया. औट हात का मानव देह अल्लाने तुझा दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझा दिया. अल्लाने तुझा दिया, अल्लाने तुझा दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझा दिया. खाया पिया सुख से सोया, लहान जमाना खोया बजमन. भजमन नारायण. भगवंताने आपला सुंदर नैवेद्य दिला आहे. म्हणून भगवंताला शरण जावं. अभंगाचं पहिलं चरण. मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, शरण जावे, मनवनी शरण जावे. सर्व भाव देवाची तो अवतारी न पार, तो अवतारी न पार. मनवनी शरण जावे, सर्व भावे देवासी. भगवंतांना आपला सुंदर नरदेह दिलाय. हे आपल्यावर देवाचे ऋण आहेत. या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण त्या देवाला शरण गेलं पाहिजे. आपल्या ठिकाणी महाराज आपल्याला असं वाटत असेल आपलं दुःख जावं. महाराज या संसार कसा आहे? संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल
महाराज त्या परमात्म्याला शरण जावं लागेल. कोणाला जावं लागेल? त्या देवाला शरण जावं लागेल. त्या देवाला जर आपण जर शरण गेलोत अनन्य गतीनं, अनन्य भावानं, जो मज होय अनन्य शरण, महाराज मन ओन शरण जावे सर्व भावे देवासी. महाराज अंतकरणातील निर्विकल्प प्रवाह म्हणजे भाव आहे, तो शुद्ध भावाने आपण देवाला शरण गेलं पाहिजे. काही लोक म्हणतील महाराज भावाने म्हणजे आम्ही 4 जण भाऊ आहोत, आम्ही सगळ्यांनी मिळून देवाला शरण जावं का? हा मग महाराज आमच्या वाड्यातले सगळे आम्ही भाऊ सगळे जमा व्हायचे जायचं का देवा? तसं नाही. मग कसं महाराज? मग आमच्या भाऊ कितले? सर्व भावाने आपला शुद्ध भाव ज्याचे गाठी त्याची लाभ उठावटी. महाराज तो देव आहे ना, अंतकरणातला भाव पाहतो बरं का. देव भावाचा भुकेला गेला. महाराज तो भावन जर आपण देवाला जर शरण गेलो तर आपल्या ठिकाणी महाराज या भवसागरातून, या दुःखरूप संसारातून, या प्रपंचातून आपली जर निवृत्ती करून घ्यायची असेल तर त्या देवाला शरण जावं लागेल. काही नलगे भावाची कारण, काही नलगे भावाची कारण, काही कामने आना विठोबा तू कामने आना विठोबा करता बरोबरी तुला करता काही नोहे फक्त आणि फक्त भाव लागतो. मला शुद्ध भावाने आपण देवाला शरण जाऊ शकतो. महाराज अजून कसं जायचं? महाराज शरणागतीचे काही प्रकार सांगितले तर वाचा शरणागती आहे, देह शरणागती आहे. महाराज देहाने महाराज भगवंताचं असेल ते काम करणं. आता महाराज देवाकडे जावं, पंढरपूरला जायचं आणि देवाला शरण जायचं, इथून सुद्धा देवाला आपण शरण जाऊ शकतो. देह शरणागती सांगितली आहे. महाराज पडेल ते भगवंत कार्यासाठी जे काही पडेल ते काम जरी केलं तरी महाराज देवाला शरण जावं, हे देह शरणागती आहे. तुकोबराय म्हणतात आम्ही वाचेनं देवाला शरण गेलो, अखंड भगवंताचं नाम घेतलं आम्ही. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. रात्रंदिवस भगवंताचं ध्यान करणं, भगवंताचं नामस्मरण करणं केवळ आणि केवळ महाराज या संत महात्म्याने देवाला वाचन शरण गेले, देवाला देहानं शरण गेले. देह शरणागती आहे, वाचा शरणागती आहे. जर आपण जर महाराज देवाला वाचन भगवंताचं नाम मुखामध्ये घेतलं, देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार
रात्रंदीन आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार तो एका प्रकार तुळशी माळ गळा गोपी चंद्रा हृदयी कळवळा वैष्णवाचा आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका महाराज देवाला जर आवडत असेल तर महाराज भजन त्याचं नामस्मरण त्याची शरणागती जर असेल तर महाराज वाचन देवाला शरण गेलं पाहिजे. तुम्ही जर देवाला वाचन देवाला महाराज देहानं जर शरण गेलात तर महाराज या भवसागरातून तुम्हाला तरुण नेण्याचं कार्य महाराज हा परमात्मा करेल. अभंगाचं दुसरं चरण. तो हा उतरीला पार हा तो हा उतरीला पार तो हा उतरीला पार हा तो हा उतरीला पार हा तो हा उतरीला पार 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 भव दुस्तरा नदका भव राम क्या बात. तो हा उतरील पार तो हा उतरील पार आज खेलो श्याम संग पिचकारी रंग खेलो श्याम संग भुवर कन्हैया संगी सखी राधा रंग भरी को सोहैया खेलो श्याम संग हो खेलो श्याम संग हो खेलो श्याम संग हो खेलो श्याम संग हो तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराज आपल्याला जर या भवसागरातून तरुण जायचं असेल त्याला वाचन शरण गेलं पाहिजे. सर्वांनी गोड असं भगवंताला वाचन शरण जायचे त्याचं गोड असं नामस्मरण करायचे. विठोबा मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी
तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठ्ठल विठ्ठला मधली चाल झाली. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराज गोड असं त्याचं भजन केलं पाहिजे. जरा 2 मिनटं माझ्यासोबत भजन करता पुरुष मंडळी. अगोदर महिला मंडळ करते लाडक्या बहिणी. 2 मिनटं सगळ्याला बेटे बेटे सावधान. सगळ्या म्हणायचा माय 1,500 रुपये येतात ना फुकटचे नाही. भजन करावं लागतं त्याचं एकनाथाचं. बंद करी बरं का. पुन्हा नसतं KYC सगळं सुरू होईल तुमचं. सगळ्यांना म्हणायचं बरं का. माभुली टाळी वाजू नका. ज्ञान राजा माय बापा माऊली हो ज्ञान राजा क्या बात है. माय बापा विठ्ठला पांडुरंगा माय बापा उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई इंद्रायणी इंद्रायणी देवाची आनंदी लागणी समाधी ज्ञानेशाची इंद्रायणी इंद्रायणी वाह क्या बात है. महिला मंडळासाठी टाळी वाजवा. महाराज नाही, छान हे छान. महाराज शास्त्री बाबाचं आणि मोठ्या बाबाचं महाराज हे रोप आहे महाराज. हे महाराज वया जाणार नाही महाराज आपला परिसर. आता मुख्यमंत्र्याचे दाजी 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 आहे. जरा खाकरून खोकरून घ्या. लगा एक तर आपली संख्या कमी आहे. लाडक्या बहिणी आहेत. आपण नुसतं असंच चाललंय आपलं. आपला खिसा कापायचा आणि त्यांचे खिसे भरायचे. हा धंदा चाललाय एकनाथाने. भजन करावं सगळं देवाचं. हा विठ्ठला कोणतरी म्हणतं इथाला. बाबा इथालाच आहे तू. विठ्ठला म्हण विठ्ठला. विठ्ठला पांडुरंगा माय बापा माऊली हो क्या बात है. ज्ञान राजा माय बापा वाह क्या बात. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. क्या बात है. पाठीमागचे बहुत बढ़िया. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम श्री राम. सगळ्यांनी म्हणायचंय. टाळी वाजवा. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम
बात आहे महाराज. भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे, भगवंताचा शरण गेलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, संतांची सेवा केली पाहिजे. नाहीतर काय महाराज, काय घेऊन आलो आणि काय घेऊन जाणार आहे. रे मन मुसाफिर करना पडेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, चमड़े के क्वार्टर को क्या तू संभाले, जिस दिन तुझे घर का मालिक निकाले, उसका किराया भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, अपना एक दिल बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत तुमको आवाज देगी, मौत तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. अरे किस धुन में बैठा बाबरे, किस मद में तू मस्ताना है. अरे सोने वाले जाग जा संसार सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. सोने वाले रात को सायापुर में जाना है, सोने वाले जाग डालो सायापुर में जाना है. कोई आज आया कोई कल गया, कोई चांद रोज में जाएगा. आज गया कोई कल गया, कोई आदर में जाया है. कोई आज गया कोई कल गया, कोई चांद रोज में जाएगा. कोई आज गया कोई कल गया, कोई आज गाना जाया है. अरे मुट्ठी बांधे आया जग में, मुट्ठी बांधे आया जग में, हाथ पसारे जाना है. माया के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली, शोर मचाओ गली लग. बोलो राम बोलो राम बोलो राम, बोलो श्याम बोलो श्याम बोलो श्याम. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी ताकत ना दौलत. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी ताकत ना दौलत. छोड़कर अपनी ऊंची हवेली, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. देखत नैनों में मिट्टी मिलाई, इस तन धन की कौन बधाई, इस तन धन
इसतन धन की कोण बढाई. महाराज किती पैसा कमवला, किती संपत्ती कमवली, तरी महाराज ते सगळं शून्य आहे. तुम्ही जर भगवंताचं नाम मुखामध्ये घेतलं, भगवंताची भक्ती केली, भगवंताला तुम्ही अनन्य भावाने भगवंताचं पडल ते काम केलं, सप्ताहामध्ये दान केलं महाराज, तनाने मनाने धनाने, तर परमात्मा महाराज तुम्हाला या संसार दुःखातून महाराज तुमचं जन्म आणि मरणाचं दुःख संपवेल. आणि महाराज तो परमात्मा आईलं ते राहून पहिलं ते राहून घेऊन जाईल. असा तो परमात्मा आहे, बहु आहे, करुणावंत, अनंत हे नाम जा. महाराज तुम्हाला सहर सांगू, जर तुम्हाला जर दुःख झालं, तुम्हाला जर काही संकट आलं, तुमच्यावर काही आपत्ती आली, तर गावकीला सांगू नका, भावकीला सांगू नका. सांगायचं झालं आपलं सुख दुःख तर देवाला सांगा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भुक्क. तो परमात्मा महाराज आपल्या सगळ्या जीवांचा विचार करणार आहे, सगळ्याचा सांभाळ करणार आहे. सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मुकलीलं ऐसे नाही. फक्त काय कर, आवडीने भावे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. महाराज कुठल्याच गोष्टीचा खेद करू नको, खंत करू नको. भल्या माणसा संत महात्म्याने आपल्याला सांगितलंय. महाराज तुकोबराय म्हणतात तो परमात्मा महाराज कृपाळू आहे. आम्ही स्वतः अनुभव घेतला. तुका म्हणे तुका म्हणे साक्षी आले. तुका म्हणे साक्षी आले. तुका म्हणे साक्ष आले.
तरी केले प्रगट. महाराज संत महात्मे जो काही अनुभव आला त्यांना तो आपल्यासमोर प्रगट केला. संत महात्मे आपल्या हिताचा उपदेश करतात, आपल्या जे हिताचं आहे ते आपल्याला सांगतात. तुकोबराय म्हणतात की आम्ही अनुभव घेतात, तो परमात्मा कृपाळू आहे. तुम्ही जर त्या परमात्म्याला शरण गेलात तर तुमचं जन्म आणि मरणाचं दुःख संपून जाईल. तुम्ही त्या देवाला अनन्य भावाने शरण जा. असा अल्पसा वेळेमध्ये जो काही अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आदरणीय पूज्यश्री स्वामी बाबांनी मला जे काही कृपादृष्टी माझ्यावरती केली त्या कृपादृष्टीच्या माध्यमातून मी काही जो काही अभंगाचा भावार्थ केवळ आणि केवळ त्यांच्या कृपेनं मला इथं बोलण्याचा एक धाडस झालं किंवा